नमस्कार, मी सचिन नवाने आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। कोण होतास तू, काय झालास तू, फडणवीसांनी ठाकरेंना हिंदुत्वावरून घेरलं। तमिळनाडूतील जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर महाभियोग आणल्याच्या प्रकरणावरून टोलेबाजी। रोज मंत्र्यांच्या पैशांच्या थप्प्याचे व्हिडिओ बाहेर येत आहेत। फडणवीसांनी पांघरुण खात काढावं, कोण होतास तू, काय झालास तू, भ्रष्टाचारांना पांघरुणात घेतलंस तू म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। संघ भाजपा आणि अमित शहांनी मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही। गोमांस खाणाऱ्या किरण रिजिजूंसोबत शहा चिवतात। लाज वाटायला हवी, हिंमत असेल तर रिजिजूंना मंत्रिमंडळातून काढा, ठाकरेंचा हल्लाबोल। एनाकोंडाकडून मुंबईला गिळण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंकडून पुन्हा उल्लेख। तर मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी स्वतःचं पायपुसणं करून घेतलं। मुंबईला लुटून खाणाऱ्यांची शहांवर त्यांनी बोलू नये, शिंदेंचा पलटवार। 150 वर्षांनंतर भाजपला वंदे मातरम आठवलं, उद्धव ठाकरेंचा सवाल। तर भाजपचं उत्सव वंदे मातरम नाही तर वन डे मातरम आहे, असा हेड लगावला टोला। विधिमंडळात किती वेळ बसलात किंवा उपेक्षित लोकांबद्दल कधी बोललात का, असाही विचारला सवाल। ठाकरेंनी फडणवीसांवरील एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा, दरेकरांचं ठाकरेंना खुलं आव्हान। दिल्लीत काल शरद पवार आणि अजित पवारांमध्ये जवळपास 20 मिनिटं बंद दाराआड बैठक झालेली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये स्थानिक निवडणुका लढण्याबाबत एकत्र चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली। राज्यात देशात पवार साहेबांचं योगदान मोठं, अजित पवारांकडून शरद पवारांचं कौतुक। काल पवारांनी वाढदिवसानिमित्त दिल्लीतील निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात। आमच्या बऱ्याच आमदारांची मागणी आहे की दादा आणि पवार साहेब एकत्र यावेत। आजच्या बैठकीत त्याबद्दल चर्चा होईल, असं धर्मराव बाबा आत्राम म्हणाले। आता बघूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 मध्ये। कल्याण स्टेशन परिसरातील आंदोलनाबाबत गुन्हा मान्य नाही, राज ठाकरेंचं ठाणे रेल्वे कोर्टाला उत्तर। परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणातील 2008 सालच्या आंदोलनावरती सुनावणी। सहकार्य करा प्रकरणाची सुनावणी 1 महिन्यात संपेल। ठाणे रेल्वे कोर्टाच्या न्यायाधीशांचं निरीक्षण। परप्रांतीयांना लक्ष करून हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा राज ठाकरेंवर ठपका। विदर्भ वैधानिक विकास मंडळाकडून आता मुनगंटीवारांचा सरकारलाच घरचा आहे। हुरडा खाऊन जा पण विदर्भावर अन्याय करू नका, खर्चाची यादी मागितली तरी उत्तर येत नाही, मुनगंटीवारांचा आरोप। अण्णा हजारे पुन्हा उपोषणाचं अस्त्र बाहेर काढणार। 2 वर्ष होऊनही लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यानं 31 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार। हजारेंचं फडणवीसांना पत्र। अंबादास दानवेंनी ट्विट केलेली आकडेवारी चुकीची, दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर। चुकीची माहिती का दिली याचीही चौकशी सुरू, दोषींवर कारवाई करणार, सीएमओकडून स्पष्ट। शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीला अब्जावधी रुपये पाठवले, मात्र राज्याच्या प्रमुखांनी फक्त 75,000 खर्च केले, दानवेंचा आरोप। चौकशी अंती कारवाईची वाट पाहतोय, दानवेंचा निशाणा। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली। फडणवीस शिंदेंच्या बैठकीनंतर चव्हाण दिल्लीत, दोघांमधील चर्चेबाबत चव्हाण शहांना भेटले। ज्या सरकारला कुत्रे पकडता येत नाहीत ते सरकार बिबटे काय पकडणार, जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा। रवी राणांच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांची दिवाळखोरी लक्षात आल्याचं केलं वक्तव्य। निवडणुकीमध्ये आता रेती माफियाकडून पैसे देऊन मला पाडण्याचा प्रयत्न होता, भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवारांचा गंभीर आरोप। राजकारणात आता रेती माफिया आलेत, असंही वक्तव्य। रेती विकण्याचा धंदा करू नका, रेती मोफत करा, मुनगंटीवारांचा सल्ला। तर आज हिवाळी अधिवेशनामध्ये वार पलटवार विरोधकांचा आणि सत्ताधाऱ्यांचा एकामेकांवरती पाहायला मिळालेला आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। कोकणातील शेतकऱ्यांच्या मदतीला मुद्द्यावरून सुनील प्रभू आणि नितेश राणे आमने सामने आलेत। कोकणाला मदत मिळाली नाही, सुनील प्रभूंचं वक्तव्य। तर कोकणात मदत आम्ही देऊ असं सांगितलंय, तुमचे मुख्यमंत्री असताना काय मदत केली, तेव्हा पर्यटन करून जायचे, नितेश राणे आक्रमक। लाडक्या बहिणीमुळे हवा तसा निधी मिळालेला नाही, संजय गायकवाडांचं वक्तव्य। तर सर्वांना योग्य तो निधी मिळत आहे, उशीर होतो पण निधी मिळत आहे, मनीषा कायंदेंचं उत्तर। दानवेंचे नेते मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना काय दिला, अंबादास दानवेंच्या आरोपांवरती राधाकृष्ण विखे पाटलांचा पलटवार। उद्धव ठाकरेंना आज अधिवेशन असल्याची आठवण झाल्याचीही टीका।
तर शेतकऱ्यांसंदर्भात आता अजून मदत जी आहे ती मिळालेली नाही. पॅकेजची केवळ घोषणा होते, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काही नाही. सतेज पाटलांकडून प्रश्न उपस्थित. पॅकेज हा जादुई शब्द आहे. भरपाई दिली जाते का? अनेक शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार? आमदार रोहित पाटलांचे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरून सवाल. तर शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीची आकडेवारी ऑन रेकॉर्ड आहे. रोहित पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्र्यांची भेट घ्यावी. शंभूराज देसाईंचं उत्तर. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव. केंद्रीय कृषी मंत्री चौहान आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या विरोधात प्रस्ताव. राज्य सरकारच्या शेतकरी मदतीच्या प्रस्तावाबाबत सभागृहात दिलेल्या माहितीवरून हक्कभंग प्रस्ताव. मवियाच्या 25 खासदारांच्या प्रस्तावावर सह्या. सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं पॅकेज फसवं. केंद्र सरकारकडे प्रस्ताव कधी पाठवला त्याची तारीख जाहीर करा. भास्कर जाधव यांचा सरकारला सवाल. तर शेतकऱ्यांना मदत कशी देणार ते सांगा. भास्कर जाधव संतापले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राला प्रस्ताव पाठवला. 14 ते 15 डिसेंबरला केंद्राचं पथक पाहणीसाठी येणार. अजित पवारांची माहिती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचं केंद्राचं आश्वासन. अजित पवारांची प्रतिक्रिया. शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारनं दिलेल्या वेळेची वाट पाहतोय. बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. 30 जूनपर्यंत कर्जमाफी न झाल्यास 1 जुलैला देशभरातील रेल्वे ठप्प करणार. कडूंचा सरकारला सूचक इशारा.